आपण पाहूयात। आव्हान मर्दानी द्यायचं असतं, हे कोण आव्हान देणारे? उद्धव ठाकरे यांनी कणकवलीमध्ये राणे पिता पुत्रांवर टीका केली आहे। तर सावंतवाडीच्या नतद्रष्टांना चपलेनं मारलं पाहिजे अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली। हे जेव्हा पडतील तेव्हाच कोकणाचा खरा विकास होईल असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केसरकर यांच्यावर केलाय। आता विनायकजी तुम्ही बोललात की कोणतरी एक जाऊ दे अशा पक्पतीकडे मी लक्ष पण देत नाही। अरे आव्हान कोणी द्यायचं? आव्हान मर्दानी द्यावं लागतं, मर्दानी आव्हान द्यायला पाहिजे। हे कसलेच नुसते इकडनं तिकडे तिकडनं तिकडे, आज इथे तर उद्या तिथे, काय वाटेल तिकडे जात आहेत, वाटेल ते बोलतायत। त्यांनी मला आव्हान दिलं, येऊन रस्त्याने जाऊन दाखवा, हेलिकॉप्टरने येऊ नका। अरे रस्त्याने येऊन जायला पहिला तुझ्यावरती तिकडे जे दोन बसलेत ना दिल्लीमध्ये, त्यांना म्हणून रस्ता तरी नीट करा। नुसतं काहीतरी बोलत सुटायचं, आव्हानं द्यायची, अशा लोकांकडे मी तर म्हणेन लक्ष पण देऊ नका, कारण हे बोल घेवडे त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही। आणि तिथले सावंतवाडीचे दुसरे ते नतद्रष्ट, मी त्यांना नतद्रष्ट का बोललो? कारण त्यांनी सांगितलं की वाईटातून काहीतरी चांगलं होतं, महाराजांचा पुतळा पडला आणखीन काहीतरी चांगलं होईल। त्यानं जोडे नाही मारायचे तर दुसरं काय मारायचं? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं नाही होणार। केसरकर जेव्हा पडेल तेव्हा या कोकणाचं चांगलं होईल। दुर्दैवाने जे काय आपलं लोकसभेमध्ये पराभव झाला त्याचा वचपा, त्याचा सोड मला तुमच्याकडनं इथे उगवून पाहिजे।